हॅलो कुठं चाललाय? वे टू मडी. तू मडीला चाललाय आणि उद्याचं बोरणांचं कसं करणार आहे आता मला तू नक्की सांग. दे ना लवकर. हा माझा भाऊ आहे, त्या शाहूचं उद्या बोरणाने आणि तो चाललाय पळून देवाला. आता उद्या कधी येणार आहे माहित नाही आणि बोरणान घालायचं आहे. नाही, हो ना, लवकर शो? ये ना, लवकर ये. पिलू तू खरंच कधी अजिबात येशील बरं? काय की चांगलंच नाही आहे. तरी जेवढं मला लवकर आमचं त्यांना आमचं काय करायचं नाही लवकर. दम काय आहे? पेन दिलं तुला? कची देऊ तुला कची दर कची. हा असे पैसे देत असतात का मामा? नोट पाहिजे असती. दर किती रुपये आहे? किती रुपये आहे का शाहू? किती आहे? किती आहे? 100. किती आहे? ए बाबा रे, दे बहीण. बहीण म्हणा नको खवान म्हणा मला. बहीण म्हणा पैसे नको खवान. आता दुपारचे 2 वाजले, त्याला भूक लागली होती, म्हटलं पटकन होईल अशी मॅगी बनवूया म्हणजे तो पण लवकर जाईल. भैयाचे का घेतले? का घेतले? मामाची आहे. कोणाची आहे? हा ठेवून दे, त्याच्या बॅग मध्ये ठेव. भैयू चालला, बाय कर लवकर जा. अभ्यास देते पण आधी बाय कर. ती लय तिखट लागली मॅगी. शो मॅगी खाल्ली, तिखट होती. लवकर ये उद्या बर का. मला 2 वाजता करायचा प्लॅन चालू होता. आता तू 4 पर्यंत तू येशील ना. चल बाय. चल ना. काय अक्षी गा बाय. उद्या फोटो हाय गाईज, तर उद्या आहे शाहूचं बोरनान आणि त्याचीच आज भरपूर सारी तयारी चालू आहे. आता एक मी लाईव्ह व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये शाहूसाठी एक शोपीस म्हणून आपली बिस्किटाची ट्रेन बनवली होती आणि ती ट्रेन पण दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर किती पसारा झालाय ते पण दाखवते. तर ही अशी गोड ट्रेन आपली बनवून तयार झालेली आहे, एकदम मस्त दिसतीये. पण त्यासाठी एवढा पसारा झालेला आहे. हे बिस्किट हा पहिल्यांदा पाक केला होता, तो पूर्ण काळा झाला, त्यानंतर तो सोडून दिला, नंतर परत पाक बनवला, थोड्याशा जेम्स गोळ्या वापरल्या, इथं एक दुसरा पाक वापरला होता. बिस्किट एवढे सगळे खराब केले, इथं सांडवलेत आणि श्रावणी फुल आनंद घेतलाय. ज्या चॉकलेट बिस्किट गोळ्या आहेत ना त्या खायच्या. आता काय खाते? लेमन गोळी. त्या दिवशी बसलेले सुगडे तसेच होते माझ्याकडं, तर म्हटलं चला आता ते पण भरून घेते, व्यवस्थित ठेवून देते एकदम छान भरून पॅकिंग करून, जेणेकरून मला उद्याचा जो लोड आहे ना तो थोडासा कमी होऊन जाईल. तर चला तुम्हाला पण दाखवते काय काय भरते त्यामध्ये. आज मी माझ्या हाताने शाहूसाठी दागिने पण बनवले तिळगुळाचे. ते कसे बनवले ते पण तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर बघायचे असेल मी कसे बनवले होते तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची डिटेलमध्ये जी प्रोसेस असते ना ती सांगा. तसे आपण हलव्याचे दागिने बाजारामधून पण आणू शकतो. खूप काही महाग नसतात लहान मुलांचे दागिने, पण जे आपण आपल्या हाताने बनवतो ना आपल्या बाळासाठी, त्यात काहीतरी वेगळाच आनंद असतो. हार्डली 2 ते 3 तास लागले होते मला आणि 100 ते 150 रुपये खर्च आला होता. पण खूप छान छान दागिने बनले गेले. मागच्या वर्षी पण मी बनवले होते. मागच्या वर्षी बराच वेळ लागला होता, फर्स्ट टाईम बनवत होते म्हणून. पण यावर्षी आयडिया येऊन गेली होती तर पटकन बनवून झाले आणि खूप सुंदर पण दिसतात. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. त्याला काही होलचेच असे तिळगुळ पाहिजे असं काही नाही आहे. एकदम नॉर्मल तिळगुळ आणायचे आणि दोऱ्यामध्ये बांधायचे. खूप छान दागिने दिसतात ते झालं. त्यानंतर मी सकाळीच बेडशीट वगैरे धुवून टाकले होते. चटई पण धुवून ठेवली होती जेणेकरून उद्या कामा येईल मला. आता बेडशीट पण सुकले, चटई पण सुकली. म्हटलं चला ते कॉटवर अंथरून देऊयात म्हणजे आपलं हे पण काम एक होऊन जाईल. आत्तापर्यंत शाहूचे 2 बोरनान झाले आणि हे 3रं बोरनान आहे. आता ऑलरेडी बोरनानचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मागच्या ब्लॉगमध्ये, पण हा ब्लॉग मागं ठेवला होता. मला बोरनान इतकं छान झालं होतं ना की म्हटलं चला पहिल्यांदा ते शेअर करावं तुमच्यासोबत आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ शेअर करावा. तर ऑलरेडी बऱ्याच जणांनी तुमचं बोरनान बघून झालेलं असेल कसं झालं ते, पण ज्यांनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्यांनी पण बघून घ्या. आणि प्रत्येक कामामध्ये ही माझी छोटी लुडबुड तर असतेच असते. आई मी उशा ठेवू लागते, आई मी बेडशीट टाकू लागते,
आणि छोट्या छोट्या हाताने काम केलेलं ना मला पण छान वाटतं. तर तिच्याकडे मी उशा दिल्या, तिने त्या टाकून दिल्या. त्यानंतर आम्ही दुसऱ्या कॉटवरती पण छान असं बेडशीट टाकून घेतलं. आता 1-2 याचं म्हणण्यापेक्षा सगळ्याच गाद्यांचे बेडशीट काढले होते आम्ही धुवायला, भैयाच्या पण आणि आमच्या पण. ते पण सगळे व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर टेबलवरचं पण सामान काढलं होतं, त्याच्या खालचं जे कापड असतं ना ते पण काढलं होतं आज. तर ते पण आज मस्त धुवून ठेवलं. आणि जोपर्यंत ते कापड वगैरे सुकत होतं ना तोपर्यंत मी मला थोडीफार इस्त्री करायची होती, ती करून घेतली. तर नाही म्हणता म्हणता बराच वेळ जातो इस्त्रीला. थोडेफार कपडे राहिलेत, आता ते डायरेक्ट बोलणं झाल्यानंतरच करूयात. ते पण आता व्यवस्थित ठेवून देते. आणि टेबलवरती भरपूर सारा पसारा झालेला आहे, तो पण छान आवरून घ्यायचा आहे. तर चला पटपट तो आवरून घेऊया आपण आधी. कार्यक्रम छोटा असो या मोठा आणि कोणताही असो, जेव्हा कधीतरी पाहुणे आपण घरात बोलावणार असतो ना तेव्हा आपलं मेन काम असतं ते म्हणजे घर आवरणं. आणि हे सगळ्यात मोठं काम जातं आपल्याला. कार्यक्रम किती थोडा असला 1 तासाचा किंवा अर्ध्या तासाचा, मात्र घर आपल्याला कुठं व्यवस्थित करायचं हे मात्र पहिल्यांदा बघावं लागतं. आणि कार्यक्रमाच्या आधी जर घर आवरलं नाही तर मग त्यामध्ये काही मज्जा येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तर घर आवरायचं आणि त्यानंतर मग जे काही काम असेल ते करायचं. आता हे काम केल्यानंतर उद्या मार्केटमध्ये पण जाऊन यायचं आहे, कारण की फुलं वगैरे जे डेकोरेशनला थोडंफार सामान लागतं आहे. ओसा आणला होता मी संक्रांतीला, पण तो बऱ्यापैकी संपला आहे. तर मग तो ओसा पण मला परत आणायचा आहे. अजून छोटे मोठे कामं पण आहेत. आज असं झालं आहे ना की भैया पण नाही राहणार रात्री, तर मग श्रवला सांभाळून आम्हाला सगळी कामं करायची आहेत. ते मॅनेज करणं थोडंसं अवघड होतं. तो जर घरी असला की मग त्याजवळ आम्हाला श्रवला सोडता येतं आणि जी कामं असतील ते दोघं आम्ही पटपट करून येतो. एकतर मी आणि भैया जाते किंवा मग ते आणि मी जाते. पण जर भैया नसला तर मग आम्हाला श्रवला सोबत घेऊन जायचं आणि प्रत्येक गोष्टी तिला उचलून घ्यायचं म्हटलं की मग आम्हाला थोडासा कंटाळा येऊन जातो आणि ती पण बोर होऊन जाते. आता प्रत्येक गोष्टीसाठी तिला घेऊन जाणं पण एवढं सोपं नाही आहे. भैया नसला की मग त्याच गोष्टीचं वाईट वाटतं. त्यामुळे मग त्याला जाऊ नाही असं मला वाटत होतं, त्यांनी जाऊ नाही. पण तो देवाला चालला होता म्हणून त्याला नाही पण नाही म्हणता आलं मला. म्हटलं चल ये जाऊन तू. मला माहिती आज म्हटला येतो की 2-3 वाजेपर्यंत येतो, पण त्याला उद्या संध्याकाळी तरी होणार आहे यायला. तर बघूयात आता कधी येतो तो. चला तुमच्यासोबत बोलता बोलता टेबल पण आवरून झाला. आणि हे सतरंजी आहे ती पण मी कॉटमधून बाहेर काढली, उद्यासाठी मुलांसाठी आणली आहे. तर ती पण धुवून काढायची आता. मी आज चटई धुवून इथं टाकली आणि मॅडम मात्र अभ्यास करतायत तिथं. हो ना श्रावा, माझं पिल्लू अभ्यास करतं का? काय अभ्यास करतं दाखव आईला करून. कर ना एकदा अभ्यास कर. असं काही येत नाही रे तुला. जेवढं डेकोरेशनसाठी सामान मी केलंय तयार तेवढं टेबलवरती ठेवून दिलं, म्हणजे उद्या फक्त मांडायचं राहील खाली. त्यानंतर देवाचं ताट वगैरे पण वरती काढून घेतलंय, ते पण आता व्यवस्थित घासून धुवून ठेवायचं आहे. आणि मध्ये श्रवची फरमाईश निघली की आई मला पुरी खायची म्हणून. आता तेलकट तर नको म्हटलं, पण पोरगी काही ऐका ना की नाही मला पुरीच खायची आहे. मग काय पटकन कणिक वगैरे भिजवलं आणि त्यानंतर लगेच पुऱ्या करायला घेतल्या. तिला आता गरमागरम पुरी खाऊ घालते आणि त्यानंतर मग बाकीचं आवरते. आता 1-2 पुऱ्या करण्यापेक्षा थोड्याशा जास्तच पुऱ्या करून घ्याव्या म्हटलं, उरल्या तरी पण संध्याकाळी आम्हाला खायला होईल. आणि तिला जामसोबत पुरी आवडते तर जामसोबत देईल किंवा मग केचपसोबत देईल. बघूयात आता ते कशासोबत खाती. आणि अशा गरमागरम पुऱ्या खायला ना आपल्याला पण खूप छान वाटतं. मस्त टम्म फुगल्या आहेत आज. काही काम चालू असलं का श्रवचं मध्येच निघतं, आई मला हे खायचं, आई मला ते खायचं. अचानक निघलं का आई मला पुरी खायची, तर तिच्यासाठी काय पुरी करू? कोणाला पुरी खायची? भाजी पण मग भजे. ए बाबा आता पुरी केली ना, आता भजे नाही करत. पुरी केली आता भजे नाही करत. हा ठीक आहे ना, ठीक. हा चिंची पाणी हे देते ना. जाम देऊ का? जाम सोबत खाती का? मग सॉस सोबत बरं देते. हा ठीक. बसा बसा बसा. तू खास पाणी? सॉस मध्ये पाणी नाही टाकत, नाही टाकत. अरे नाही ना बाबा, बस मी तुला पाणी देईन प्यायला, पाणी देईन प्यायला. बस बस नीट घे खाऊन आवर. पटकन खाऊन घेशील ना, पटकन खाऊन घेशील ना. मेहंदी काढली? दाखव कशी आहे.
ह्या पिलूला अशा 2-2 हातावर मेहंदी काढली. जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंतच ती माझ्याकडून मेहंदी काढून घेणार आहे, कारण की मला काही मेहंदी येत नाही. शव कशी काढली? कशी काढली? हा हाय, तू सांग मेहंदी कशी काढली श्रवला? हे हा कोण आहे? हा तुला झोपता येईल का आता? शव इकडे बघ, इकडे तर बघ. झोपशील का आता? तुला आवडली का मेहंदी? कशी आहे? कशी? हा धुवून नाही काढायची आता. तर रात्री शवला खाऊ घातला आणि ती लवकरच झोपी गेली होती. त्यानंतर मग आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो. सकाळी मात्र आज मी लवकर उठले. आज वोर नान घालायचं आहे तर सकाळी पटकन आंघोळ करून घेतली. मस्त माझा पण हेअर वॉश केला आणि श्रावचा पण केला. तर रात्रीची गंमत सांगते. श्रावला ना मेहंदी काढ म्हटली ती मला म्हटली आई माझ्या हातावर मेहंदी काढा ना. म्हटलं चला, मला पण दया आली. मी बराच वेळ कोण शोधला, तिच्या हातावरती मेहंदी काढली आणि मेहंदी काढून वगैरे झाली. 2 मिनटं झाले आणि लगेच आई माझी मेहंदी धुवून काढा ना. म्हटलं सुकू दे. त्यानंतर 10-15 मिनटं ठेवलं तिला. मेहंदी थोडीशी सुकली आणि त्यानंतर मग तिच्या पप्पांनी तिचे हात वगैरे धुवून आणले. मग ती झोपली. जोपर्यंत मेहंदी हातात होती ना तोपर्यंत तसेच ते हात धरून ठेवले होते तिने. आता तिची दुसरी वेळ होती मेहंदी काढायची. आता याआधी बहिणीच्या लग्नात एकदा काढली होती आणि हे सेकंड टाईम होती. तर माझं पण चला पटपट आवरणं चालू आहे आणि त्यांचं पण काम चालू आहे. तर आता झाडांना पाणी वगैरे घालायचं, त्यानंतर कपडे धुवायला टाकायचे आणि नाश्ता वगैरे बाहेरूनच आणणार आहे आजच्या दिवस, कारण की आज मला बाकीचे पण भरपूर सारे कामं आहेत. तर बघूयात इथून पुढे काय काय कामं होत आहेत, तुमच्यासोबत शेअर करते. शव काय करते? पाणी घालते. तू नवी नवी फ्रॉक घातली? कुठं जायचं? बाजारला? माझं एक काम तरी त्यांनी घेतलंय हातामध्ये झाडांना पाणी घालायचं. आणि त्यानंतर मी गुलाबाचे फुलं बघितले, इतके सुंदर दिसत होते ना, मस्त असे पिंक कलरचे, खूप छान दिसत आहेत. मला फुल आलं का? कसं आहे? दाखव कसं आहे. तुटून जाईन. शोध. आज शवचं बोलणं नाही तर त्यासाठी सामान आणायला चाललोय. हळदी कुंकू पण सोबत करायचंय, तर हळदी कुंकूचं पण वाण आणलेलं होते, ते वाण पण आणायचे. तर आवरलंय सगळं आणि शव पण गोड रेडी झालीये, बॅग घेऊन उभी आहे. तर चला जाऊन येऊ. कुठं चालली तू? बाजारला? कोणासोबत? पप्पा नेणार आहे का हिला? नेणार हिला? भैया जवळ थांब ना तू. अगं थांब ना. तुझे हेअर स्ट्रेट कुणी केले? चल दरवाजा उघड. चल. एवढ्यासाठी किती गर्दी राहील तिथं. 2 दिवसात एवढं सगळं संपवून टाकतात तुम्ही दोघं. शव इकडे बघ, काय खाते ती? सगळं तोंड लाल करणं हिरवं करते ती. पप्पल धरणार. कुठं गेले ग? पप्पा कुठे आहे ते बघ. तिकडं. भेंडी इथनं आम्ही भाजीपाला घेतला. त्यानंतर जे औषधाचं सामान घ्यायचं होतं ते पण घेतलं. बरंच सामान झालं. असंच आम्ही शालीमारला निघलो. आता थोडेसे यूज अँड थ्रोचे कप घ्यायचे होते, त्यानंतर नाश्ता घ्यायचा होता आणि मेन घ्यायचं होतं म्हणजे मला फुलं थोडेसे आणि आपले वाण असतात ते घ्यायचे होते. ते घेतले सगळे आणि इथून पुढे आम्हाला जे काही आठवतं ते घेतोय. आता श्रव मात्र भरपूर कंटाळली आहे, ऊन पण बरंचसं पडलं आहे. आता जवळजवळ 11:30 ते 12 वाजत आले आहेत. तर शालीमारमधून निघलोय. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता करू आणि त्यानंतर मग डेकोरेशनला सुरुवात करू. मला पण रूम वगैरे आवरायचं आहे, भरपूर काही काम आहे अजून. काय खायची शवला? इडली खायची? भूक लागली? चला. भूक लागली बाळाला? इडली खायची? बरं, आपण इडली खावा. तर चला आम्ही नाश्ता करतो आणि डेकोरेशन करतो. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.